अकोल्याहून 50 किलोमीटर दूर तालुका म्हणून असलेले मूर्तिजापूर हे एक शहर आणि आज या शहरात राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केले होते व ह्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केले। साहेबांनी लोकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण तेथेच केले। यावेळी मूर्तिजापूरचे लाडके आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। आज मला आनंद होतो सांगताना आमदार महोदयांनी सुद्धा सांगितलं की गेल्या वेळी आम्ही ह्या तालुक्याला जेव्हा बसलो होतो तेव्हा लोकांच्या तक्रारीचा ओघ जास्त होता। साहजिकच अनेक गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत होत्या। 10 तक्रारी आल्या, त्यातल्या 7 तक्रारी शेतकऱ्यांच्या विजेच्या खात्याच्या होत्या। त्यावेळेला अशी परिस्थिती होती, ज्या वेळेला आमच्याकडे सत्ता आली त्यावेळेला पोस्टपेड पेंडन्सी 10,000च्या वरती या तालुक्याच्या 2 तालुक्याच्या होत्या। स्वाभिमानाने आणि अभिमानाने आणि आनंद हे सांगताना मला होतो की 2 वर्षाच्या आतमध्ये काय करू शकते इच्छाशक्ती प्रबळ असली तर। आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं होतं की एप्रिल 2016 पर्यंतचे सगळे पोस्टपेड पेंडन्सी आम्ही नाहीशी करून टाकू। त्याहून पुढे जाऊन मी सांगतो की 2017च्या शेवटीपर्यंत आमचा हा संकल्प आहे की आता ह्यामध्ये विजेच्या पंपाच्या कनेक्शन साठीची प्रतीक्षाच आम्ही नाहीशी करून टाकू। आणि काही काही तालुके याच्यामध्ये अग्रेसर, याचा सुद्धा आनंद होतो। प्रत्येक गोष्टीचा लक्षांक मी सांगू शकेन। आपण केलेलं काम अजून पुढे न्यायचं आहे। विद्यार्थ्यांपासून तर युवकांपर्यंत सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि याच्यात सगळ्यात मोठा केंद्रबिंदू आम्ही शेतकऱ्यांना मांडतोय। उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे आपलं ब्रीद वाक्य आहे। आपण परिवर्तन जर करायचं असेल तर शाश्वत शेतीचा निर्धार या राज्य शासनाने घेतलेला आहे। 7 दिवसाच्या आधी जेव्हा मुख्यमंत्री सोबत बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की जर कोणी अजून योजना तयार व्हायची आहे, पण त्यांनी मला सांगितलं तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय की जर 8-10 शेतकरी एकत्र येऊन 100 एकराचा 80 एकराचा जर गट तयार करत असतील आणि सामूहिक शेती करण्याचं जर एमओयू करून देत असतील, सामूहिक शेती करण्याचा जर त्यांनी विचार प्रकट केला तर त्या 8 ते 10 शेतकऱ्यांना 50 लाख रुपये खर्च स्वतः पंतप्रधान करतील हे त्यांनी माझ्या समोर सांगितले। अनेक योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये जर 8-10 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी 80 एकराचा गट तयार केला तर त्यांच्यासाठी 50 लाख रुपये राज्य शासन खर्च करेल। ज्या योजना आहेत त्यात आहेतच, पण त्याच्यावरून हा खर्च राज्य शासन करेल। हे एवढ्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिले आपल्याकडे चांगली जमिनीची धारणा होती, शेती प्रत्येकाकडे चांगली होती। 100, 125, 150, 200 एकराचा खटला मी सुद्धा पाहिलेला आहे। एक पिढीमध्ये पुढे गेलो, काका आणि वडील एकत्र राहत असताना 200-250 एकराचा कास्तकार प्रत्येकाचे 4-4 अपत्य म्हणजे 8-20 एकरावरती कधी येऊन पडला हे माझ्या देखत झालेलं आहे। आणि पुढची पिढी जर शिकली नाही तर 5 एकर म्हणजे अल्पभूधारक होण्यासाठी एका 200 एकराच्या कास्तकाराला 30-40 वर्ष सुद्धा लागत नाही। ही खरी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली। पुन्हा सामूहिक शेतीकडे म्हणून जावं लागेल, त्यांच्याकडे आपल्याला सामूहिक शेती म्हणून हात पुढं करावं लागेल। ही गोष्ट ओळखून आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकदा धान्य दिल्यानंतर शेतकऱ्याला आपला सगळे जण पाहतो की उपभोक्ता सुद्धा खुश नाही आणि शेतकरी सुद्धा खुश नाही। आपल्या शेतीतून तयार केलेले टमाटे, वांगे, बटाटे किंवा डाळिंब असेल किंवा कांदा असेल, तो जर मंडीमध्ये विकत घ्यायला गेलो तर आपल्याला 4 रुपये किलोच्या भावाने द्यावा लागतो, पण संध्याकाळी ग्राहकापर्यंत जाता जाता त्याचे 20 रुपये होतात। 5 पटीने त्याचे भाव वाढतात, पण शेतकऱ्यांच्या खिशात फक्त 4 रुपये जातात। ही परिस्थिती सुद्धा बदलायचा निर्धार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे।
कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, पणन संस्था असतील, या सगळ्यांमध्ये पारदर्शकता आणायची आहे, त्याच्यावरती नियंत्रण राज्य शासन आणणार आहे. आणि आता इथून पुढे काम करत असताना जे काही मध्यस्थी असतील त्यांनी सुद्धा सचेत होऊन जावं की नफा त्यांनी नक्की मिळवावा, पण नफा इतक्या प्रमाणात मिळू नये की शेतकऱ्यांना फक्त 4 रुपये मिळतील आणि ग्राहक सुद्धा खुश नसेल, 20 रुपयांनी घेत असेल आणि 4च रुपये शेतकऱ्यांच्या खिशात जात असेल तर ही यंत्रणा सुद्धा बदलावी लागेल. हा चंग बांधलेला आहे. मला सांगताना आनंद होतो की 2 निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 15 ऑगस्टला मला घ्यायला सांगितले होते. शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत आरोग्य पोहोचायला पाहिजे हा निर्धार त्यांचा आहे. या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक चांगलं उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपजिल्हा रुग्णालयाला एक्सप्रेस फीडर लावण्याच्या साठीचे मला निवेदन प्राप्त झालेलं आहे. मी तुम्हाला शब्द देतो की महिना 1.5 महिन्याच्या आत किंवा त्याच्या आधीच भेटलेले आहेत. त्या एक्सप्रेस फीडरचं काम चांगलं व्हायला पाहिजे. आज मला आनंद वाटतो, आज आपल्यामध्ये येऊन या सगळ्या गोष्टींना, या योजनांना, आपल्या सगळ्या कामांना मुहूर्तमेढ आपण इथे देतोय. मूर्तिजापूर तालुक्याचा माझं गाव आहे. मी ह्या तालुक्याचा भूमिपुत्र आहे. मी नेहमी इकडे येतो. आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की त्यांनी ह्या गावाला देत असताना आणि किंवा कुठलीही योजना असेल तर एवढं तर नैसर्गिकरित्या होतच होतं. कारण आता माहिती आहे की विदर्भातले सगळे मंत्री आहेत. स्वतंत्र उत्तर काळात कदाचित पहिल्यांदा असा योग आला असेल की या राज्याचा मुख्यमंत्री विदर्भाचा, या राज्याचा परिवहन मंत्री केंद्राचा विदर्भाचा, या राज्याचा कृषी मंत्री विदर्भाचा, या राज्याचा वित्त मंत्री विदर्भाचा, या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री विदर्भाचा, असे सगळे खाते आणि मग राज्यमंत्री सुद्धा, नगरविकास असेल, सगळे महत्वाच्या खात्याचे इकडचे. वाईट वाटते सांगताना, मी राजकारण म्हणून बोलत नाही. एकाच राज्यात राहत असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीचं दरडोई उत्पन्न लाख रुपयाच्या वरती आणि विदर्भात ज्याला सोन्याची कराड म्हणायची वरणाला, तिचं दरडोई उत्पन्न 55-60 हजार रुपये असावं. या गोष्टीचं विश्लेषण करत असताना आज समाधान देणारी ही गोष्ट आहे की पुन्हा आम्ही या विदर्भाला, या वरणाला सोन्याची कराड केल्याशिवाय राहणार नाही. इथला शेतकरी सन्मानाने जगायचा हा शिरस्ता राहिलेला आहे शेतकऱ्यांचा. मी सुद्धा पाहिलेला आहे की दारी जर प्रेत पडलेला असेल आणि नक्षत्र लागलेलं असेल तर पेरणी पहिले करायची आणि प्रेताची विल्हेवाट नंतर लावायची. इतक्या इमानदारीनं या वराडाच्या शेतकऱ्यानं शेतीचा शिरस्ता सांभाळलेला आहे. त्या शेतकऱ्याला जर 4-5 वर्ष विजेच्या बिलासाठी, विजेच्या ॲग्रिकल्चर पंपासाठी जर प्रलंबित ठेवलेलं असेल आणि डोळ्यासमोर पाणी दिसते आणि द्यायची व्यवस्था नसेल तर कदाचित आम्हाला सुद्धा हीच परिस्थिती राहिली तर त्या पदावरती आणि त्या शासनामध्ये कुठल्याही सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही, याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणूनच येत्या काही काळात या तालुक्याला, या विदर्भाला, या देशाला, या राज्याला आदरणीय मोदी साहेबांना अशी दिशा देण्याचं ठरलेलं आहे की सन्मानानं शेतीला, हो कर्जमुक्ती पाहिजेच. मी आरोग्य खात्यात काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात गेली 24-25 वर्ष काम केलं. बाळाला दुःख झालं, त्रास झाला, वेदना झाल्या तरी लसीकरण याच्यासाठी करतात की त्याला पुन्हा आयुष्यभर त्याचा रोग झाला नाही पाहिजे. आजार झाल्यानंतर औषधी द्याव्याच लागतात त्या तेव्हापुरतं दुरुस्त करण्यासाठी. पण शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्या जर कर्जमुक्ती करायचा असेल तर शाश्वत शेतीचा मंत्र त्याला द्यावा लागेल, शाश्वत शेतीचा मार्ग त्याला द्यावा लागेल. आणि तो मार्ग देण्याचा काम आदरणीय मुख्यमंत्री करतात आहेत, कृषी मंत्री करतात आहेत, याचा मला आनंद आहे. 22,000 कोटीचा कृषीचा अर्थसंकल्प मला वाटत नाही स्वतंत्र उत्तर काळात कधी झाला असेल. तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवाराचं सेपरेट खातं तयार केलं, त्याचं एक वेगळं आयुक्तालय केलं. जर ज्या गोष्टीमध्ये असं दिसतंय की याला लोकांच्याकडनं सहभाग, मला असं वाटत नाही की स्वतंत्र प्राप्तीनंतर कुठल्याही एखाद्या शासकीय योजनेला इतक्या लोकांनी पैसे आवर्षणग्रस्त होते, 2-3 वर्ष पाणी पडत नव्हतं, तरीही मला आनंद आहे या गोष्टीचा की 300 कोटी रुपये लोकांच्या सहभागातून, केवळ अकोला जिल्ह्यात 30 कोटी रुपये एखाद्या शासकीय योजनेसाठी तयार व्हावे, उभे राहावे. यासाठी याच्यापेक्षा यश या योजनेचा अजून काय सांगावं. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक योजनेचा पुरेपूर लाभ घ्या. माझी युवकांना विनंती आहे, त्यांनी कौशल्याची कास धरावी. माझी मूर्तिजापूरच्या कौशल्य विकास खात्याला मागणी आहे की 3च VTP इथे रजिस्टर्ड आहे. ही काय चांगली गोष्ट नाही. आपण हे कल्चर डेव्हलप करायला पाहिजे, लोकांपर्यंत कौशल्य न्यायला पाहिजे. पाठ्यपुस्तकातलं शिक्षण कदाचित नोकरी देऊ शकत असेल, पण 12 बलुतेदाराचा हा समाज, 18 पगड जातीचा आमच्या गावातला एक तिफण्या
ज्याला तिफन धरता येत होती, जे पेरणी करायचा त्याचं ऍडव्हान्स बुकिंग व्हायचं, 1 महिना बुकिंग चालायचं त्या कुटुंबामध्ये, ते कौशल्य त्याच्यामध्ये प्राप्त होतं. ते कौशल्य आज राहिलेलं नाही, कारण आपण पाठ्यपुस्तकाचं शिक्षण घेत राहिलो. अमेरिका, जापान आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया आपल्या पुढे याच्यामुळे आहे. आदरणीय मुख्यमंत्री नेहमी सांगतात, कारण 10वी 12वी आणि पास केलेला विद्यार्थी तिथे 98% कौशल्याचं सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघतो. ते आपल्या इथे झालं पाहिजे. ते जर झालं तरच पाठ्यपुस्तकाचं शिक्षण जीवन शिक्षण बनेल, आणि तरच आपल्या भाकरीचा अर्धचंद्र गवसणारं शिक्षण आपण प्राप्त करू. माझी विनंती आहे. अशी बरीच कौशल्य आहे. या देशातल्या 80 कोटी लोक आता मोबाईल वापरतात. मोबाईल दुरुस्त करून सुद्धा सन्मान आणि संपन्नतेनं सदनतेनं आपण जगू शकतो. शेती तर करायचीच, पण शेतीच्या सोबत जोडधंदा सुद्धा करायचा, कारण जन्म एकदाच मिळतो. कौशल्य प्राप्त केलंच पाहिजे. शेतीच्या सोबत पूरक धंदा केला. आपल्या सगळ्यांना पुन्हा आपला जास्त वेळ घेत नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुरून लोक आलेले आहेत. तुमच्यापर्यंत शासन पोहोचेल, आणि ते शासन पोहोचून आपला जीवनमान उंच कसा करेल यासाठी शासन सदैव प्रयत्नरत राहील. या भूमीचा भूमिपुत्र या तालुक्याचा आज इथे आल्यानंतर कितीही वाजोत शेवटच्या तक्रारीपर्यंत मी इथे थांबून नंतरच जाईल हा शब्द देतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मी विजय यशवंत भाऊराव, राहणार अकोला. मी पोलीस स्टेशन पिंजर आहे माझं. मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, माझ्या शेतात एक मिलिटरीमॅन जबरदस्तीनं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्या संदर्भात रिपोर्ट दिला होता. त्या संदर्भात त्यांनी त्या शेतात आम्ही येणार नाही असं पोलीस स्टेशनला लिहून दिलं. त्याबद्दल ते प्रकरण निघालं आणि या शिबिरामाध्यमातून मला समाधान लाभलं. धन्यवाद. मी मंगेश बापूराव डोंगरे. मी तालुका आपल्या बारिशागडी तालुक्यामध्ये माझं केंद्राचं सर्टिफिकेट टाकलेलं होतं. 3/10/2006मध्ये 2016मध्ये मी केंद्राचं सर्टिफिकेट टाकलेलं होतं. त्यानंतर समाधान दिवसामुळे मी केस टाकले, त्याच्यामुळे माझं समाधान झालं.